अमृतेशाय अच्युत केशव अष्टकं नाम शुभ श्रीहरि पापनाशाय गोविंदं मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरोपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जन गुरुवाक्य सदा सत्य सत्यमेकं परं पद अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तु ते मनोदेवं मार्ततुल्य वेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठ तात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् गुरु ब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरे नमो नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय 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 नमः निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय, बजरंग बली की जय निवृत्तिनाथ महाराज की जय सब संतों की जय जय बाबाजी भक्त परिवार नाही काय आपण सर्वजण एका परिवारातले आहोत त्या परिवाराचं नाव काय आहे? जय बाबाजी भक्त परिवार. आणि या भक्त परिवाराच्या बैठकीचं नियोजन ठरलं गेलं, ठिकाण ठरलं गेलं, विषय ठरले गेले आणि त्यानुसार हो त्यानुसार पुण्य आणि पवित्र भूमी त्र्यंबकराज कुंभाची नगरी म्हटलं जातं. आपण पहिल्या सत्रामध्येच श्री संत नामदेव महाराजांचा अभंग घेऊन या भूमीचा महिमा ऐकला की नाही. अशा त्र्यंबक नगरीमध्ये पण श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक भावपूर्वक उपस्थित आहात. आणि विशेष म्हणजे बघा आजच्या या बैठकीचा विषय काय आहे? महाकुंभ व आगामी कार्यक्रम नियोजन केले, बरोबर आहे ना. यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आजच्या बरोबर. आणि विशेष म्हणजे ज्यांनी हा बोर्ड तयार केला ना त्याचं अभिनंदन का करावं का, त्यांचं अभिनंदन का करावं लागल, कारण अनेक फोटो बाबांचे आहेत बरं का. काय अनेक फोटो आशीर्वादाचा आहे, ध्यानाचा आहे, जप करताना आहे, अनेक फोटो आहेत. मग या बैठकीच्या बोर्डावर कोणता फोटो घेण्यात आला बघा, त्रिशूलधारी. ते म्हणते ना एक हात में माला एक हात में फारा म्हणतात बरं का. काय म्हणे एक हात में माला. बरं सुंदर विचार ज्यांनी केला. फोटो सुद्धा कोणत्या विषयावर असलेल्या बोर्ड, कोणता फोटो असावा की नाही, म्हणजे अत्यंत विचारपूर्वक ज्यांनी त्या फोटो संदर्भात विचार केला. आणि बाबाजींचा त्रिशूलधारी फोटो बघा यांनी छापण्यात आलेला. म्हणून प्रथमतः ज्यांनी सुंदर असा विचार केला आणि या बोर्डावर सुंदर असे विषय बघा या ठिकाणी देण्यात आले. काय देण्यात आले आहेत? वार्षिक आगामी कार्यक्रम. कोणकोणते कार्यक्रम आहेत आपल्यावाले? पहिला 8 जानेवारी ते 15 जानेवारी कोणता कार्यक्रम आहे? श्री संत निवृत्तानंद महाराज दिंडी सोहळा
जो विरूपासून तर या ठिकाणी येत असतात. अशा श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिनी सोहळ्याचा कार्यक्रम. दुसरा कार्यक्रम कोणता घेण्यात आलेला आहे? 22 फेब्रुवारी ते 1 मार्च है की वार्षिक जमाना सोहळा क्षेत्र काशी केली. काशी म्हणजे अध्यात्माची राजधानी, ज्या काशीमध्ये अनेकांनी आज संकल्प सुद्धा केला आहे. म्हणजे संकल्प म्हणजे काय, विचार सुद्धा केला आहे. आम्ही त्या कार्यक्रमामध्ये काय करू, अनुष्ठानाला सहभागी अनुष्ठानाला बसू. जर टाळी वाजून अशा भक्तांचा आपण, कारण अध्यात्मामध्ये कशाला महत्व आहे, आधी केले आता का खऱ्या अर्थाने त्या भक्ताची प्रगती बघा चालू आहे असं म्हणता येईल बघा. मात्र केव्हा, कारण बघा बाबाजींचं जीवनचरित्र जर आपण बघितलं, प्रत्येक गोष्ट बघा बाबाजी प्रथम केली बघा, प्रथम केली नंतर आपल्याला सांगितली. अशी कोणतंच बघा गोष्ट नसेल ती बाबाजी केली नाही नुसती सांगितली बघा. असं बाबांचं जीवन नाही. बाबांचं जीवन कसं आहे, प्रत्येक गोष्ट कशी आधी केले किती बघा महत्व प्रत्येकाने दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे पुढचा कार्यक्रम आहे 6 मार्च ते 10 मार्च नाथषष्ठी सोहळा की दिंडी सोहळा, जो ओझर आणि वेरूळ दोन्ही ठिकाणी निघणार आहेत आणि त्याचा संगम पुढे नगर जिल्ह्यात एका ठिकाणी बघा आपलं किंवा ते आपण रस्त्याने होणार आहे. पुढला कार्यक्रम आहे कोणता? हां, आपला 9 वर्षाची सुरुवात केली. पाडव्याची गुढी आनंदाची घडी, चरणाची जोडी संतांची म्हणतो त्या वक्तीप्रमाणे पुढचा कार्यक्रम आहे 1 मार्च ते 26 मार्च की गुढीपाडवा पिनाकेश जाते का. नंतर अंजनीगडचा आहे 26 मार्च ते 2 एप्रिल बघा हनुमान जयंती सोहळा त्या निमित्ताने. नंतर 18 एप्रिल ते 25 एप्रिल अक्षयवृत्ती आहे की नाही वेरूळ तर बाबांच्या पासून चालत आलेला यज्ञसहित अनुष्ठान सोहळा आहे. नंतर 21 मे ते 28 मे अधिक मासानिमित्ताने खलघाट आहे की नर्मदा तीरी तो संपन्न सोहळा होणार आहे. हां, आणखी नरवाण त्याच पिरियडमध्ये का समुद्र किनारी थोडक्यात म्हणजे समुद्र तीर्थाचा राजा सागर की समुद्र बरं का, समुद्र तीर्थ राजा त्याला म्हटलं जातं. असं नरवन 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 असं काय क्षेत्र त्या ठिकाणी तो सोहळा होणार. त्याची तारीख किती आहे? जून किती? 5 जूनचे 12 जून. त्याप्रमाणे लाखरगावला सुद्धा उत्तर वाहिनी केली. तिथे किती तारीख आहे? किती तारीख आहे? तारीख ठरवायची का? हां हां बैठक नाही तर पुस्तक जागा बरं का आपल्याला गोदावरी नदीवर पुढे पैठण काय म्हणते, पैठणला घ्या काय म्हणते तिकडे पुढं घ्या नाशिक. हां बरं नाही पण दुसरी इच्छुक घेऊ त्यांना बघू आता चार चार राहते ना 4 आठवडे येते ना. हां बघू ना जसं बघून त्याची इच्छा असेल अशा रीतीने या आगामी सोहळ्याचं नियोजन आणि त्याची बैठक या ठिकाणी आज संपन्न होत आहेत. आणि माझ्या बैठकीसाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हासेवक तालुका सेवक सर्व सल्लागार असतील इतर लोक सर्व भक्त अशी उपस्थित झाले. त्याप्रमाणे कल्याण ठाणे मुंबई गेली म्हणजे विजय बोडके उपस्थितीवर. त्याप्रमाणे जालनाचे नाही आले कोण वाटतं आले हां जालनाचे बदनापूर तालुक्यातले हां ते बरं ते म्हातारा हां तिकडं नाशिक संभाजीनगर धुळे हे की अशा जे भाविक भक्त राहतील ज्या ज्या ठिकाणी आपले भक्त आहेत रचना आहेत त्या ठिकाणचे सर्व सेवक उपस्थित झालेत. त्याप्रमाणे बघा आपल्या कार्यक्रमाचे बघा ज्येष्ठ श्रेष्ठ घेणे असे आमचे निवृत्ती भाऊ ज्यांचाही अभिष्ट चिंतन बघा अभिष्ट चिंतन कधी राहत माहिती आहे का निवृत्तीनाथ दिंडीश बघा बरोबर ना. ते एक धनवटे की एक धनवटे येते हे निवृत्ती कार्यावर आमचे गायकवाड बंधू अरुण शेठ पवार बघा म्हणजे रामराव डेराजी बघा सुंदर असं बंगल्याचं काम बरं का
म्हणजे खरोखर जो बंगला पाहिजे ना त्याला वाटेल अण्णाचा बंगला कसा असला पाहिजे, कसा आहे ना आपण कसा केला पाहिजे. असं म्हणजे रामराव डेरे, तसे अनेक आमचे जगन्नाथजी काळे, हां, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे जयकांत जुजुळकर, शिवभाऊ शिवभाऊ हां, शिवाभावानी जुजुळकर नाना उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्पीकरवाले मंडपवाले की नाही, सगळे मंडपवाले सर्व आमचे संत मंडळी, रामानंदजी, नित्यानंद महाराज, कैलासगिरी महाराज, शिवानंद महाराज, भगीरथनाथजी महाराज, नागेश्वरी महाराज, विवेकानंद महाराज, या सर्व महाराज मंडळी परमेश्वर बाबांचे कुठे गेले माऊली तब्येती बरोबर सर्व बघा महाराज म्हणून प्रथमतः आपले चित्र पण आपले कैलास पाटील चित्रपट की नाही, अशा सर्व बघा बाबांचे असले सर्व भक्त जसे ऋषिव देवानंद पुंडलिकानंद महाराज आणि सर्व सेवक आमचे संतोष जाधवकडे संतोष जाधव बरं हां बरं हां असे सर्व सर्व सेवकांचं वर हात करून जरा टाळू अभिनय करा. आता अत्यंत थोडा वेळ बाकी बरं का, अर्धा घंटा बाकी बरं का होता. अर्ध्या घंट्यात आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं, काहीतरी शिकायचं. लक्षात इथं आपण कशासाठी आलो, काहीतरी घेऊन जायचं बघा, फक्त पिशव्यात नाही घेऊन जायचं. ते तर भगवंत देणार आहे, दाणे दाणे खाणेवाले त्याची चिंता करायची नाही. कारण आपण पाहू दाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमी सर्व सांभाळतो. अहो आपण काय बघा उपाशी राहणार नाही. अहो जेवढे प्राणी जन्माले ना, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, त्या सर्वांचं पालन पोषण करून करतं. लक्षात विष्णू भगवान, त्याला विष्णू भगवंत म्हणलं लक्षात घ्या. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांच्या माझी सृष्टीचं काम त्या लक्षात घ्या. आणि म्हणून तेव्हा आपल्याला बघा भगवंतांनी काही नवं नाही लक्षात घ्या. कारण तुम्ही कसे नाही मग भांडून घेणार मास्तर लक्षात. म्हणून आपल्या भाग्यात जे असेल ते निश्चित आपल्याला भगवंतांनी दिलेले आहेत आणि ते आपल्यापर्यंत बघा पोहोचवलं लक्षात घ्या. म्हणून अशा सर्व भक्तांचं, भाग्यवंतांचं, पुण्यवंतांचं टाळीवर पुढे साहेब करा. आता एक गोष्टीकडे बघा, प्रकाश टाकूया. कोणत्या गोष्टीकडे? आपण ज्या परिवारामध्ये आहोत, काय ज्या परिवारातले आपण सदस्य आहोत, सहभागी झालो आहोत, त्या परिवारामध्ये माझं काय काम आहे? कोणता मुद्दा आहे महत्वाचा? त्या परिवारामध्ये माझं काय काम? लक्षात नुसतं परिवारात राहिले माझं काय काम आहे हे जर जाणीव नसेल, ज्ञान नसेल, तर त्या परिवारात राहून काय उपयोग असेल. अनेक संत पंथ या भारतभूमीवर काही कमी नका पंथानं संत लक्षात द्या. मात्र आपला पंथ आणि आपले संत जगा वेगळे आहेत. स्वाभिमान वाटावा असं बघा पंथ आपल्या बाबांच्या लक्षात. आणि मग त्याच क्वालिटीचे सेवक भक्त पाहिजे की लक्षात. मग त्या अनुषंगाने मग पहिला मुद्दा काय आपला या बैठकीच्या निमित्ताने, तर जे बाबाजी भक्त परिवारातील भक्त कसा असावा की, शिष्य कसा असावा, काय शिष्य कसा असावा, भक्त कसा असावा लक्षात. किंवा बाबांना असं वाटतं कसा असावा म्हणण्यापेक्षा कसा नसावा, काय कसा नसावा याला जास्त प्राधान्य दिलं. काय कसा असावा म्हणण्यापेक्षा कसा नसावा याला प्राधान्य देणे फार गरजेचं आहे की. मग त्या दृष्टिकोनावर आपण विचार बघा प्रत्येकाने करायचा. आता जय बाबाजी भक्त परिवार एक परिवार आपला सर्वांचा आहे. म्हणजे एक कुटुंबामध्ये आपण सर्वजण आहोत. आणि मग एक कुटुंबामध्ये आपण जर आहोत, मग प्रत्येक जो आश्रम आहे तो कोणाचा आहे? नाही आपला नाही, माझा. आपला म्हणून काही याच्यात बघा, जसं बघा म्हणतात नाही बघ भक्ती मार्गामध्ये बघा सर्वात अच्युत बघा, वरची पायरी बघा कोणती समजली जाते? देव माझा मी देवाचा. कशाला काय देवाने काय म्हटलं पाहिजे? हा माझा आहे. आणि आपण काय म्हणे देवाला? देव तू माझा आहे. काय कळत बघा, याला भक्तीचा कळत लक्षात घ्या. हा शिंकलं सत्य गोष्ट बघा. काय देव माझा आणि मी, तसं आश्रम माझा आणि मी
मुद्दा लक्षात घे काय, मी कोणाचा, आश्रमाचा, आणि आश्रम कोणाचा, तर खऱ्या अर्थाने काय ते स्वाभिमान बघा आपल्यामध्ये जागृत वर्ष लक्षात घ्या. तर नुसतंच बघा आश्रम माझा म्हणण्यामध्ये अर्थ नाही. म्हणून त्या अनुषंगाने प्रत्येक भक्ताने कोणता विचार करायचा आहे, पहिला मुद्दा कोणता विचार करायचा प्रत्येकाने, बाबाजी माझे आणि मी, बाबाजी माझे आणि मी, आश्रम माझा आणि मी, आश्रम माझा आणि मी, हा विचार बघा आपल्यामध्ये रुळणं फार गरजेचं. जेव्हा हा आपल्यामध्ये विचार रुळला ना, तेव्हा तुम्ही कुठे कोणत्या आश्रमामध्ये गेले तर तुम्ही काय विचार करा, हे काम केलं पाहिजे, का हे काम केलं पाहिजे, बघा तुम्ही स्वतः बघा त्या ठिकाणी काहीतरी करू शकता लक्षात. नाही तर नुसते पाहुण्यासारखे जाल, नुसते पाहुण्यासारखे जाल, याला मी माझा मी देवाचा, त्याला हे बघा प्राप्त होऊ शकत नाही. जेव्हा कोणत्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे अडचण काय, ते काय करणं गरजेचं आहे. जसं आमचं त्याचं उदाहरण आपलं बघा, भाटगावचं आश्रमाचं उदाहरण बघा. भाटगाव त्या आश्रमाला बरं का बाबाजींना म्हणजे बाबांना बघा कोणतंही टेन्शन बघा, कोणतंही टेन्शन किंवा कोणताही विषय लक्षात द्या, संपूर्ण मुद्दे काय जे आश्रम जेही विषय असतात बघा, काही विषय असो, ते विषय कधीच बाबाकडे येणार नाही. आमचे वसंतराव आणि सर्व सहकारी न सांगता बरं का, आणि संजीवराव भालेराव ऐका, संजीवराव भालेराव वडनेरचे संजीव भालेराव आणि भाटगाव का, हा हा, आणि खोपडीच्या का, खोपडी, हा सिन्नर आश्रम बघा, सिन्नरमध्ये खोपडीची आपले संपतराव कोकाटेवर. काय विचार करा बघा, काही कोकाटिकेशन काही कोकाटिकेशन अरे कोकाटे बरं, हा संपतराव कोकाटे बर का. हो काय विचार त्या मग भक्ताचा आहे. अहो एवढे क्षेत्र बर का, 20-25 गुंठे असेल ते, पण संपूर्ण बघा गाईचं नियोजन, पूजा पाठाचं संपूर्ण स्वच्छता सर्व नियोजन सर्व आश्रमातच करायचं बघा. गायला चारा आश्रमात, भाजीपाला आश्रमात, फुलंही आश्रमात बघा, संपूर्ण नियोजन, कोणती उणी बघा, निश्चित बघा काय भाव असला गुरुच्या स्थानाविषयी, कसा भाव असावा. माझं कर्तव्य मी काय केलं बघा, असे प्रेझेंटेशन देणारे काही फक्त बाबांना या ठिकाणी खरोखर लाभलेत. जर टाळीवर त्यांचा अभिनंदन. नुसतं बघा आश्रम असून उपयोग नाही, तर प्रत्येक भक्ताने काय म्हणले पाहिजेत बघा, त्या परिसरामध्ये जो आश्रम असेल ना, त्या परिसर भक्तांनी काय म्हणले पाहिजेत, हा आश्रम गोदानाचा आहे माझा, मग मी काय केलं पाहिजे, माझं कर्तव्य काय त्या आश्रमासाठी, आणि त्यानुसार बघा काम केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या परिवारामध्ये राहण्याचा अधिकार आहे. काय अधिकार केव्हा आहे त्याला, जसं या देशामध्ये राहणं कोणाला अधिकार आहे, कोणाला अधिकार आहे, जो वंदे मातर म्हणे काय, जसं तो वंदे मातर म्हणेल त्यालाच अधिकार आहे की या देशामध्ये राहायचं, बरोबर आहे ना लक्षात. त्याप्रमाणे मग या भक्त परिवारामध्ये राहण्याचा अधिकार कोणाला आहे, जो म्हणे हा माझा आश्रम आहे आणि मी आश्रमाचा आहे आणि त्याप्रमाणे कर्तव्य करील, तर खऱ्या अर्थाने त्यालाही अधिकार कोणता आहे, या भक्त परिवारामध्ये राहण्याचा. ज्या रीतीने बघा बघा विचार करणार नाही किंवा राहणार नाही, त्यांना अधिकार नाही लक्षात घ्या. हा पहिला मुद्दा लक्षात द्यायचा. म्हणून शिष्य कसा नसावा, कसा असावा, काय शिष्य कसा असावा नसावा. आणि चरित्रामध्ये तुम्ही वाचला असेल की नाही, धौम्य ऋषीला किती शिष्य होते काय की नाही, गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की नाही. पण आता धौम्य ऋषीचं वर्णन आहे, किती शिष्य होते, चार शिष्य होते धौम्य ऋषीला होते. मात्र कसे होते ते लक्षात घ्या. जसं एका शिष्याने काय बघा, एका शिष्याला गाईची सेवा दिली होती, आणि गुरुने काय केलं तर त्याचं जेवणच बंद करून टाकलं. काय केलं, हा जेवणच बंद करून टाकलं. म्हणतो काय करायचं माहिती का, गाईमध्ये जायचा, वासर होतो, गाईचं दूध प्यायचा. बरं काय व्हायचा, कोणा दूध प्यायचा, गुरुने जेवण बंद केलं, म्हणतो काय प्यायचा, वासरामध्ये दूधच प्यायचा गायचा. लक्षात गुरुना समजलं हा काय करतो, वासर पित गेलो. मग पुन्हा काय सांगितलं गुरुने, गाईचं दूध सुद्धा प्यायचं नाही. काय प्यायचं नाही लक्षात. आणि मग तो काय करायला लागला, बरोबर का, रुईचं चीक, बरोबर ना, हा हा भिक्षा, हा बघा भिक्षा मागून तो बघा आपला उदरनिर्वाह करायला लागला.
आणि असा उद्योग न करिता करता करता एक दिवस नाही काय तेही बंद केलं. हां नका तेही बघा बंद केलं, भिक्षाही बंद केली. मग फळं खाऊ लागला, फळंही बंद केली. मग काय झाडाची बघा झाडाची पाने, जसं प्रभू रामचंद्र अनुष्ठान केलं, अनुष्ठान प्रभू रामचंद्र अनुष्ठान केलं बरं का. त्यांनी कसं अनुष्ठान केलं, काय ते फळावर अनुष्ठान केलं होतं, नंतर पानावर, नंतर पाण्यावर, नंतर हव्यावर बरोबर. प्रभू रामचंद्राचं बघा चरित्र आहे तसं बघा. मग एक दिवस काय झालं, हां रुईचं बघा ते पानं थोडा गेला तर काय झालं, अंधार बघा अंधार अंधार बघा अंधार लक्षात. आणि तो कुठं पाडला होता लक्षात. रात्री गुरुनी चौकशी केली, आपला उपमानी गेला कुठे की नाही. ज्याला शिष्यानं बघायला लावलं तर तो कुठं साप कुठं होता पडेल लक्षात. सांगत तात्पर्य तात्पर्य की परमार्थामध्ये गुरुंच्या आज्ञाला किती महत्व, गुरु आज्ञाला किती महत्व दिलं पाहिजे की नाही लक्षात. मग आकाशाने लय शिष्यासाठी गुरु आज्ञाप्रमाणे लक्षात. हा मताचा मताबघा त्या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये त्या लेखकाला सांगायचं लक्षात. अशा रीतीने शिष्य कसा नसावा कसा असावा की. जसं बाबाने सांग बाबाने एक उदाहरण तुम्हाला देतात. कोणतं उदाहरण देत्या, नाही हा नाही हरभऱ्यात आहे की हरभरे वाटले होते महाराजांनी असं. तर बघा आता आपण सर्व भक्त परिवाराला कोणता मुद्दा दिलेला आहे, प्रत्येकाने काय करायचं, कोणाला कोणाला अनुष्ठानाला बसायला लावायचं, कोणाला यज्ञपूजेमध्ये, कोणाला श्रमदानाला, हे त्याने प्रकारे बघा. प्रत्येकाचं काम काय, आता प्रत्येकाचं काम काय, आजच्या बैठकीचा सारांश काय आहे, वाट सांगे त्याच्या या उक्ती. तुम्हाला काय करायचं आता, आम्ही बी आणि तुम्ही बी. मग तुम्हाला काय करायचंय, आपल्या घरातले, गावातले, शेजारचे, नातेवाईक, तालुक्यातले, जिल्ह्यातले यांना काय करायचंय, काय करायचंय, बाबाजींच्या परंपरेमध्ये अनुष्ठान असेल, श्रमदान असेल, गुरुकुल असेल, यामध्ये बघा सहभागी करायसाठी. शिंगल सत्य गोष्टी बरं का. आणि काहीच अवघड नाही. जर प्रत्येकाने जर हे जर काम केलं, गुरुकुलमध्ये आपले अनेक विद्यार्थी राहतील, तर मला कोणती अडचण येणार नाही, अनुष्ठानामध्ये संख्या काही कमी राहणार नाही. मात्र केव्हा, जेव्हा प्रत्येक जण काय करेल, आपल्या कर्तव्याचं पालन करेल, तेव्हा खऱ्या अर्थाला सक्सेस होऊन. नुसतंच ऐकलं आज आणि काय घरी गेल्यावर गेले विसरून लक्षात घ्या. त्याने विनाकारण तुम्ही इथं येऊन काय केलं, घरचं काम पुढे पात्र केलं. काय केलं, गुरूंच्या याचं पात्र केलं, नाही ऐकलं तर पात्र केलं, आणि घरचं काम काय केलं लक्षात द्या, बंद राहिलं. त्यामुळे घरचं बघा पातक लागलं. म्हणून सर्वांनी मुद्दा लक्षात काय घ्यायचं आहे, माझं कर्तव्य काय, हा मुद्दा बघा प्रत्येकाने आजच्या बरोबर लक्षात द्यायचं. आणि म्हणून स्वाभिमान का, स्वाभिमान काय, जसं बघा प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीचा स्वाभिमान असतो. प्रत्येक स्त्रीला कोणा स्वाभिमान असतो, कोणा स्वाभिमान बोला ना, प्रत्येक स्त्रीला पतीचा स्वाभिमान असतो. त्यामुळे प्रत्येक मुलाला कोणा स्वाभिमान असतो, प्रत्येक मुलाला कोणाचा स्वाभिमान असतो, आपल्या माता पिता, आपल्या आईवडिलांसाठी. त्याप्रमाणे प्रत्येक शिष्याला कोणाचा स्वाभिमान असावा लक्षात, कोणाचा स्वाभिमान असावा लक्षात. म्हणून त्या माध्यमाला का अत्यंत अध्यात्मामध्ये जसं बाबाजी म्हणायचे ना, काय सांगायचे, काय सांगायचे बाबाजी बरं का, काय सांगायचे की बायकोशिवाय तुमचा प्रपंच होऊ शकतो का, काय म्हणले, जसं तुमचा प्रपंच कोणाशिवाय होऊ शकत नाही बाईशिवाय, तसं गुरुशिवाय परमार्थ, गुरुशिवाय परमार्थ होऊ शकत असता, होऊ शकत असता. म्हणून अशा रीतीने आजच्या या शांतीच्या समयी जय बाबा भक्त परिवारातल्या सर्वांनी बघा, आता तुमचं काम काय, तुम्ही बघा एक जण म्हणजे किती जण माहिती आहे काय, तुम्ही एक जण म्हणजे किती जण बाबा बसून बसलेले आहेत, हां तुम्ही एवढे म्हणजे किती बाबासोर माहिती आहे का, आहे की नाही. तुम्ही म्हणजे बाबा काय समजतात, काय समजतात,
बाबासमोर तुम्ही बसले म्हणजे किती लोक किती भक्त बसले, जेवढे भक्त ना सर्वच बसले असे बाबा मला लक्षात आहे. ही साधी गोष्ट नाही, लक्षात घ्या. आपण कोणासमोर किती बघा, आपल्यावर किती मोठी जबाबदारी केली, आपण कोणाची कोण आपण आता म्हणजे कोणाची नाही का गवळण नाही, कोणाची कोण ओळख मला मात्र नाही घ्यायची. तसं सुद्धा आपण सुद्धा कोणाचे कोण ऐकलं लक्षात. हा हा अत्यंत का महत्वाचा मुद्दा आहे का, आपण कोणाचे कोण आहे, मग आपण कोणाचे कोण आहे है की नाही? फार याच्यावर का अवलंबून लक्षात घ्या. अजून नका 15 मिनिट राहिलो का, 15 मिनिटामध्ये आपल्याला बघा संकल्प हा का आज काही संकल्प करा कोणता संकल्प करा बघा पहिला की कोणतरी जिल्हा सेवकाने सांगा ना कोणता संकल्प केला पाहिजे प्रत्येकाने आज. बाबा तर सांगणार आहे, पण बाबांना प्रथम तर तुमच्याकडून ऐकायचं बरं. बर किती माणसं घडवणार असं नाही आहे, मग असं मग त्याला संकल्प म्हणत नाही. संकल्प कशाला म्हणतात, संकल्प कोणाला म्हणतात, परफेक्ट काही ना काही बघा त्याच्यामध्ये काम करणं याला ना संकल्प. हे असं संख्या सांगे संख्या 50 जणाला का 5 जणाला, हा संख्या सांगे संख्या त्याला म्हणतात संकल्प. 500 लोकांना तुम्ही काय करणार, व्यसनमुक्त करणार म्हणजे अनुष्ठानाला बसवणार. हा ना टाळी वाजा नानाभाऊंच्या नाना. आता का बाळासाहेब ठाकरेचं काय ते दाखव जरा लोकांना. हो ना हो. आणि इतक्या दिवसापासून हा माणूस बरं का त्या ठाकरेच्या गटावर बरं का ठोकून टाकून बरं का, म्हणून काय हरकत त्यांच्या नाना भाऊन बघा सुंदर विचार केला. हृदय सम्राट आहे ना हो, आहे की नाही? मग आपलं हिंदूचंच काम आहे ना, आपल्या हिंदूसाठी तुम्हाला काम करायचे. आणि म्हणून सुंदर बघा संकल्प बघा, जसं यांनी संकल्प केला ना तर प्रत्येकाने संकल्प काय करायचा, कमीत कमी बघा यांनी सांगितलं 500, मात्र कमीत कमी किती अपेक्षित भावांना. आता पुणे किती वय आहे, पुणे किती वय, मग बरोबर आहे का आकडा, कमीत कमी प्रत्येकाने किती केले पाहिजेत, मग अनुष्ठानार्थी किती तयार करायचे कमीत कमी बघा. या वर्षामध्ये किती, या चालू वर्षामध्ये, कोणत्या पुढल्या कार्यक्रमासाठी नाही, या संपूर्ण ह्या वर्षभरामध्ये प्रत्येकाने घे बरं का. पण पुण्यस्मरण सोडून पुण्यस्मरणाच्या अगोदर जे कार्यक्रम येतील ना त्याच्या अगोदर तुम्हाला प्रत्येकाला किती कमीत किती करायचे, म्हणजे त्याच्या सामर्थ्य काही नाही का 200च्या पुढे केले, मात्र कमीत कमी मी किती करीन 1000. मग हात जोडा, पहिला संकल्प, उभे राहा स्टँडअप, पहिला संकल्प. हा सर्वांसाठीचे ना जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने या त्र्यंबक नगरीमध्ये हृदयेश्वराने निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग यांच्या साक्षीने मी आज संकल्प करतो की येणाऱ्या भविष्यकाळात कार्यक्रमामध्ये कमीत कमी 37 अनुष्ठानार्थी म्हणून सहभागी करील. जय बाबाजी, जय त्र्यंबकराज. धन्यवाद. बसा. डोंट स्पीक, बोलायची आवश्यकता नाही. हो आपण समाजा ओम जनार्दनाय नमः. हो जसं पहिला संकल्प नानाभाऊंनी कल्पना मांडली की नाही, तर मग आपण शिवाय तसा आता दुसरा कोणता संकल्प केला बाबाला पुढचा, आता दुसरा कोणता असावा, हा हा बरोबर. विधी पारखेला यांचा मुद्दा चालतो, एक संकल्प आहे. आणि तुम्ही गुरुकुलचा म्हणले काय, गुरुकुलचा. हा 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 तर बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांनी या ठिकाणी काय केला, या पुढे पुढे आणला की नाही, म्हणून आपण त्या दृष्टिकोनाने संकल्प करूया. तर कमीत कमी किती विद्यार्थी सांगा बरं, प्रत्येकाने कमीत कमी किती, 5 ना. हा म्हणून आता 5
5 विद्यार्थ्यांचा की सहभागी करण्याचा, दुसरा विधीचा 3 झाले, अजून चौथा लास्ट कोणता घ्यायचा? हा श्रमदान. तर आता आपली साखळी पद्धतीने श्रमदान की साखळी श्रमदान चालणार आहे की आपल्याला? त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येकाला काम करायचे आहेत, अनेकांना त्यामध्ये सहभागी करायचे आहेत, म्हणून श्रमदान ही आपली बघा जी ज्या परंपरा का त्या परंपरेच्या माध्यमातून आपण संकल्प करते अत्यंत महत्वाचे आहे की. मग त्या दृष्टिकोनातून हे 3 संकल्प श्रमदान, गुरुकुल आणि विधी पाठ. हा, आता पुन्हा उभे राहा मग आता. मग हे बघा तिन्ही संकल्प आपण याच वेळेला किंवा एकाच घेऊन, कारण बाकी कसं आहे जनरल म्हणून निष्काम कर्मयोगी शिवयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या साक्षीने हृदयेश्वर महादेव ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी असा संकल्प करतो की मी दररोज विधी केल्याशिवाय काही सेवन करणार नाही. त्याप्रमाणे बाबाजींनी जी अनुष्ठान परंपरा, जी गुरुकुल परंपरा सुरू केलेली आहे, त्या गुरुकुलामध्ये माझ्या माध्यमातून कमीत कमी 5 विद्यार्थी मी यावर्षी जूनमध्ये सहभागी करेन. तसंच जी श्रमदानाची परंपरा आहे, साखळी पद्धतीने जे श्रमदान चालणार आहे, त्या श्रमदानासाठी मी कमीत कमी 11 भाविकांना सहभागी करीन. जय बाबाजी, जय त्र्यंबकराज. धन्यवाद. हे लक्षात द्या. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. हा, लक्षात द्या. आता ओनली 5 मिनिट बाकी. आपण 1-2 मिनिटं कमी असताना तुम्हाला परवानगी द्यायला लागते बरं. हां, 2-5 मिनिटं बाकी. आज बघा या ठिकाणी आपण एकत्र येऊन जो सुंदर असा विचार केला की खरोखर विचार करा ना, बाबाजी सारख्या महान संतांच्या आत्म्याला विचार करा. एक मुद्दा कोणता विचार करा, बाबाजींच्या आत्म्याला काय वाटलं असेल लक्षात आहे की नाही? जसं आज आपण आपले दीपक भाऊ त्यांच्या पिताश्रींच्या आत्म्या शांतीला मी म्हणून श्रद्धा दिल्या आपण की, तसं अजून कोणाची जरा असेल ना की आपल्या भक्ती परिवारामध्ये. हां, आपल्या भक्त परिवारामध्ये सचिनजी काळे यांचे पिताश्रीचं निधन झालंय, त्यांना श्रद्धांजली आपण शेवटी होणार आहोत. अजून ज्यांची असेल त्या सर्वांसाठी आपण शेवटी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. मुद्दा लक्षात घ्या. आज बघा बाबांना असं वाटतं बरं का, काय वाटतं बाबांना एक लक्षात घ्या. पहिला मुद्द्यावर हो, की बाबाजींना किती आनंद झाला असेल की, कारण एवढे आजपर्यंत का हो, एवढे एकाच वेळेस आणि एक दिवसभर त्र्यंबक नगरीमध्ये राहिले का? मग बाबाजीला सांगा काय वाटलं विचार का हो, की माझे भक्त कुंभमेळ्याच्या निमित्ताने माझ्या सोयीची घडवणार आहेत. मी ज्या परंपरा सुरू केल्या आणि त्या परंपरेच्या सोहळ्याचं नियोजन लागावं म्हणून सर्व आपलं घरदार सोडून, तालुका जिल्हा गाव सोडून माझ्या चरणापाशी आले. नुसते आले नाही, संपर्क साधे, संकल्प सुद्धा केला की किती आत्मा बघा त्या कमळाच्या फुलासारखा फुलला का असेल, किती आनंद बाबा झाला असेल. बघा कल्पनाही करता येईल बघा, काय कल्पनाही केव्हा, कारण बाबाजींना कधी आनंद व्हायचा. आता काळे मामा गाणे म्हणली बसे की बाबांनी कधी आनंद व्हायचा, किती बाबांना कधी आनंद कधी व्हायचा लक्षात घ्या. आणि म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहोत. एक महान संतांच्या आत्म्याला आनंद मिळावा, त्यांची कृपा बघा आपल्या प्राप्त व्हावी, त्यांचा आशीर्वाद आपल्या परिवाराला मिळावा म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि शांततेने या बैठकीमध्ये आपण सहभागी होऊन
जे जे विषय ठरले जे विषय ठरले ते आपण ऐकून घेतले, काही लिहून सुद्धा घेतलं. पुन्हा शेवटचा मुद्दा बरं आता आठवण झाला बरं. नाथ महाराज म्हणतात कोणती फक्त वाचवा का, फक्त वाचू नका, ऐकू नका. कोणतेही विषय फक्त ऐकू नये किंवा वाचू नये. तर त्याचं काय करावं, मनन काय करावं, मनन पठण करावं का. मनन पठण जर केलं तरच बघा त्या ठिकाणी पुढचे बघा कार्य होऊ शकते. नुसतं ऐकलं आणि काय केलं सोडून दिलं, त्याला काही बघा विनाकारण वेळ वाया गेला. आणि पठण म्हणजे काय, पठण म्हणजे काय करायचं, जे जे ठरले ना विषय ते पुन्हा वाचायचे मला लक्षात. आणि चिंतन म्हणजे काय, जे विषय झाले त्या संदर्भात विचार, काय विचार करायचा, मी आता अनुष्ठानात काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, कोणते मुद्दे बांधले पाहिजे. चिंतन बघा, चिंतन प्रत्येक विषयात चिंतन बघा. चिंतन आणि पठण जर केलं तरच आपण सक्सेस होऊ शकतो लक्षात घ्या. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, आता भविष्यामध्ये शिबिर काय काय बघा, प्रशिक्षण शिबिर बघा. काय घ्यायचे, विशिष्ट प्रत्येक तालुका विशिष्ट भक्तांची काय निवड केली जाईल. कमीत कमी एका तालुक्यात किती 5 ते 10, जास्तही नाही, एका तालुक्यात किती भक्त आपल्याला पाहिजे, 5 ते 10 भक्तांची निवड केली जाणार आहेत. आणि त्यांनाच बघा बोलवलं जाणार आहेत. आणि त्याचं प्रशिक्षण घेऊन पुढे बघा बाबांच्या कार्याच्या संदर्भामध्ये विचार करून प्रसार कसा होईल, अनेकांना लाभ कसा मिळेल असा प्रयत्न आपण त्या पाठीमागे धरलेला आहे. म्हणून अशा या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा आपण द्यावं का, पुन्हा आपण या बोर्डाकडे लक्ष देऊ बरं का. पुढे काय, सबसे बडा गुरु से बडा, आणि ओम जनार्दनाय आपला महामंत्र आहे. हा महामंत्र आहे, ज्या मंत्रामुळे या जगाच्या पाठीवर का आपण कुठे जरी गेलो ना, काय सुरेश चव्हाण बघा सांगितलं ना, मला काय भीती वाटत नाही म्हणे. लक्षात ते का भीती वाटते का वाटत नाही लक्षात. आणि म्हणून हा मंत्र किती महत्वाचा आहे, नाथपारायण भागातून सांगून हवं की नाही. सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा, हा सर्वांचे भाग माहिती आहे. त्या वक्तीने बघा पुढे काय उल्लेख केले, हा जय बाबाजी बघा. म्हणून बाबां सुंदर असा त्रिशूलधारी डोंगरावरचा पुढे का त्रिशूलधारी जातेगाव डोंगरावर. नंतर वार्षिक आगामी कार्यक्रम आहे, निवृत्तानंद महाराज दिंडी सोहळा, नंतर वार्षिक जपानुष्ठान सोहळा काशी वाराणसी, वार्षिक दिंडी सोहळा क्षेत्र पैठण, गुढीपाडवा जपानुष्ठान क्षेत्र जातेगाव, वार्षिक हनुमान जयंती सोहळा अंजनेरीगड, अक्षरतृतीया जपानुष्ठान सोहळा क्षेत्र वेरूळ, वार्षिक अनुष्ठान सोहळा क्षेत्र खलघाट, अधिक मास निमित्तानं आहेत. आणि नरवन आहे. अशा रीतीने या कार्याचं नियोजन बैठक आणि महाकुंभ कुंभमेळ्यात आपण सर्व चर्चा केली की नाही. त्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, किती अनुष्ठान बसायचे फक्त एका जाणून किती बसायचे फक्त 1000 आणि 1100 आणि 500 नाही, किती बसायचे फक्त ओनली 331 काय आपण 3 हां 333 आणि प्लस 37 बरं का. 37 कोणते बसवायचे, कोणी फळावर राहणारे 5-7 जण समजा, हवेवर राहणारे 4-5, नंतर दुधावरचे पाण्यावरचे असे म्हणून किती 37 38 समजा. अशा रीतीने आपल्याला एका तालुक्यातून आणि ते सुंदर असं नियोजन पद्धतीने बघा की जो अनुष्ठानाला बसेल ना निश्चित बघा ते पाहण्यासाठी सुद्धा बघा अशा रीतीचं नियोजन आपण त्या अनुष्ठानाचं करणार आहोत. आता अनुष्ठानाचा मुद्दा त्यामध्ये आपण आणखी काय करणार आहोत, यज्ञ कसा राहणार आपला, फक्त सर्व भक्त बरोबर किंवा सर्व मिळून हवा, सर्व बघा भक्त मिळून तो यज्ञ सोहळा संपन्न राहील. हे दोन जास्त आपण प्राधान्य देणार आहोत. नंतर अभिषेक वगैरे हे चालू राहणार. त्याप्रमाणे स्नान अभिषेक स्नान. आणि दुसरं आपल्याला कसं प्राधान्य द्यायचे आहेत, बाबा सर्वात आवडतं काय आहेत, अन्नदान केली. म्हणून बालपणी बाबाजी काय करायचे, मुंग्यांना काय करायचे आहे की काय करायचे, कारण बाबांचं स्वप्न काय होतं, लाखो लोक काय केले पाहिजेत, पंक्तीला जेल पाहिजे. काय स्वप्न बाबांचं, लाखो लोक पंक्तीला भोजन करून गेले पाहिजे, जेवले पाहिजे. त्यानुसार याही कुंभाच्या निमित्त आपण काय करणार आहोत, त्याचं प्लॅनिंग त्याचं प्लॅनिंग केलं जाणार आहे. आणि त्यानुसार ते अन्नदान बघा या ठिकाणी नाशिकलाही एखाद्या ठिकाणी आपलं जर देवाची इच्छा नाही की
जागेनुसार आपण ते प्रयत्न करणार आहोत. माझं प्राधान्य कुठं देणार आहोत? प्राधान्य कुठं देणार? पहिलं प्राधान्य कोणाला? तर बघा त्र्यंबकेला लक्षात घ्या. पहिलं आपल्याला एवढी जागा बघा, असा प्लॅन आहे आपल्यावर का, एवढी जागा सुद्धा आपल्याला पुरणार नाही. त्या दुसऱ्या द्यायचा विषयच नाही ना, बरं का. असं प्लॅन आपण करणार आहोत, एवढी जागा सुद्धा आपल्याला अपुरी पडणार आहे, लक्षात घ्या. हां, असं प्लॅनिंग बघा आपल्या कशाचं असणार आहे, या कुंभमेळ्याच्या निमित्ताने असणार आहे. तुम्ही फक्त आता ते म्हणते ना, तुका म्हणे उगे राहा, तुका म्हणे उगे राहा, तुका म्हणे उगे राहा, हो मृत्युंजयाय रुद्राय अमृतेशाय